पाहाती गवळणी पाहाती गवळणी पाहाती
नाही दुसरी आईसे म्हणती नंदाची पुरी आजी चोरी केली खरी सवे तुकया मेला सवे तुकया मेला तेने अगुणा आणला म्हणती नंदाची पुरी आजी चोरी केली खरी पांडुरंगा करू ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लागलो पावन झालो चराचरी महायोग पीठे तदेवी भ्रम पुंडलिकाय दातुं मंगळे महावत्प्रतिष्ठान्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं जयात्वाजनी जन्मनामार्थ झाला जयाने सदा वासनामात केला जयाचे मुखी सदा नाम कीर्ती नमस्कार माझा श्री ब्रह्म चैतन्य मूर्ती ध्यानमूलं गुरुमूर्ती पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुवाक्य मोक्षमूलं गुरुकृपा मस्तकये पायामि
आज या पुण्यभूमीमध्ये फार मोठा असा पर्वकाळ ग्रंथ ज्ञानेश्वरी पारायण श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सप्ताह रोजचा हरिपाठ काकडा नित्य नियम ज्ञानदान देने को अन्नदान लेने को हरिनाम करने को लीनता डूबने को अभिमान अधिष्ठान कंस ब्रह्मा त्रिदत्त नारायण लक्ष्मण बलभीम सखयानंद शांतामाई गुरुवर्य परमपूज्य माईची समाधी इथं दोन समाधी आहेत. तिथं दोन दिसतात आणि परमपूज्य सद्गुरू वैकुंठवासी अप्पानंद महाराजांची समाधी वैकुंठवासी परमपूज्य गुरुवर्य गणसी महाराजांची समाधी फार मोठा अधिष्ठानी अनादी काळची परंपरा या मंडळीने जतन करून ठेवली. महाराज परमार्थ टिकवणे ही फार मोठी असते. भक्ती ते कठीण सोळावरची गोळी तात्पुरती सिजनल भक्ती वेगळी. आज हे अनादी काळचं तत्व या मंडळीने जतन करून ठेवलंय. काय आजकालचं नाही. ज्ञानेश्वरी उचकारी ज्ञानेश्वर महाराजांची परंपरा सांगा. माऊली ज्ञानेश्वर महाराज सांगतात क्षीर सिंधूच्या परिसरी शक्तीच्या कर्णकोहरी नेनो काही त्रिपुरारी सांगितले जे ते तत्व जसंची तसं ह्या मंडळीने जतन करून ठेवलं. आणि विशेष म्हणजे महाराजांची पुण्यतिथी गुरुपौर्णिमेच्या पर्व काळावर पुण्यतिथी. अशा पर्व काळावर शरीर ठेवणं म्हणजे सामान्य गोष्ट आहे का? महाराज म्हणतात धन्य ते संसारी दयावंत जे एक उपकारासाठी आले जावई कुठे. सामान्य काम नाही महाराज. आणि श्रीमद भागवत कथा झाली, पारायण झालं. आता हे सगळे मंडळी 7 दिवसापासून इथे बाहेरून आलेले गावगावचे लांबून मंडळी आलेले सर्व नामधारक आहे. ते सगळे साधक परिवार आहे महाराज. हिरे बसलेले समोर. म्हणून करू आपण सद्गुरूंच्या कृपेने थोडा वेळ सेवा. त्या गुरुमाता आई ते बाबा सर्व हा परिवार धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार देव आणि भक्त तुझा. आज त्यांनी कर्म वेगळा राहिलंच नाही त्यांच्याला. सुंदर असा अधिष्ठानी आज सांगत आहे. अशी महात्मे जगाच्या कल्याणाकरता यात मला सांगता जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्ट जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविधी परोपकारी कार्यक्रमाला उपस्थित सर्व हरिभक्त पारायण सुदाम महाराज चौधरी आले, त्यांना धन्यवाद. हार्मोनियम सगळ्यात महाराजांचा काही परिचय नाही. आपले मृदंगाचार्य आज सगळं मृदंगाचार्यावर कीर्तन असतंय बरं. मृदंगाचार्य जसं ठरवतील तसं कीर्तन होईल. सगळ्या कीर्तनाचा आत्मा म्हणजे
महाराज. काय नाव? वा वा. या वयामध्ये काय पवित्र ते कुळ पावन तो देव सिटी हरीचे दास जन्मविधी जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केले. एवढ्या वयामध्ये विनेकरी तुळशीवाल्या माता सर्व ही गायनाचार मंडळी सर्व महाराज मंडळी काळकरी आता संस्कृती म्हणजे पोरं दिसतात. हो. कुठल्या संस्कृती? गणेश खिंड. वा वा. सुंदर असे काहीच कमी नाही इथं भरपूर आहे. ऐकणारे दर्दी आहे. हरिभक्त पारायण नवनाथ महाराज, हरिभक्त पारायण प्रदीप महाराज पठारे, हरिभक्त पारायण बाबा काय ना गावातले सर्व गायनाचार्य सर्व समोर बसलेले प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती. यासाठी केला होता हा साख्या आयुष्याची तपस्या रे महाराज. देहाच्या गावाल्या जन्म मृत्यूची या सोहळ्या सोहळा होता तो साधूचा सोहळा आहे महाराज. पुण्यतिथी सोहळा आहे हा साधूचा. देहाच्या गावाल्या जन्म मृत्यूची या सोहळ्या ना म्हणून धनंजयाच्या परी. त्या महापुरुषांचं आमच्या त्या भागामध्ये भरपूर कार्य गोगलगाव साधकपूर त्या काळामध्ये भरपूर यांनी ये मराठीचे नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळ करी साधकपूर दोन्ही तो सर्व संगमनेर परिसर येणे घेणे सुखजीवनी होऊ दिया जगा असे महापुरुष यासाठी केला होता हा शेवटचा दिस गोड भावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंटलिया धावा तृष्णेच्या यांनी मुक्ती हे शरीर आसनात मिळवलेली असते. तुका म्हणे मुक्ती परणीने नवरी. मुक्ती कोणाला माळ घालायला मोकळी नाही. मुक्ती माळ घेऊन तर तयार आहे पण त्याला योग्य पाहिजे ना. माऊली ज्ञानेश्वर मातृ ज्ञानेश्वरीचं पारायण गेलंय. गुणकुसमांची माळा. कोणत्या गुणकुसमांची माळा? ही दैवी संपत्ती असती साधुगड. गुणकुसमांची माळा घेऊन मुक्ती बाळा. कोणाची वाट पाहती? वैराग्य निरपेक्ष गळा गिवशी तसे अजून कीर्तन करतात बाबा. 104 वर्ष जास्त आम्ही कीर्तन ऐकलं त्यांच्या कड्याला. काय पावर आहे महाराज. ह्याच परंपरेचे महापुरुष आजही 105 वर्षाच्या वयामध्ये कीर्तन करणं ही सामान्य गोष्ट आहे का? म्हणून ही दिव्य अशी परंपरा आहे. वारकरी पंढरीचे वारकरीचे अधिकारी मोक्षाचे ते सामान्य परंपरा नाही महाराज. ही भगवान परमात्म्यापासून आदिनाथ उमा बीज प्रगटले मच्छिंद्रा लाभले मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ संप्रदाय फळ तिथुनिया. म्हणून आज 7 दिवस तुम्ही ज्ञान ऐकले, भक्ती ऐकली, वैराग्य ऐकलंय, पण आज बंद नाही. सांगत्याचं कीर्तन आहे आज. आज काल्याचं कीर्तन आहे. तुम्ही भरपूर ऐकलेले. श्रवणी कीर्तनी झाली ती पावन संकाधिक जान परमभक्त. मला श्रवणाला जीव मुक्त होतो. परीक्षेची 7 दिवसात मुक्त होतो. आजही भागवत चालू आहे, भरपूर भागवत चालू आहे, रामायण चालू आहे, कथा चालू आहे, अधिकारी भेटत नाही. सांगणारा अधिकारी असावा लागतो तेव्हा समोरच्यावर परिणाम होतो. सांगणाऱ्यानं ते साधन केलेलं असतं. पथ्य नाम विठोबाचे अनेक वाचे नशिवी. त्याला जर सगळे पथ्य पाळून जर बाकीच्याला सांगितलं सांगतो तुम्हाची भजारे विठ्ठला तर परिणाम होतो. नाही तर मग करत नको ती महाराज. अमूल्य असं आयुष्य आपलं व्हायला जातं महाराज. म्हणून श्रीमद भागवत कथा झालेली आहे महाराज. भागवतामध्ये भक्ती प्रगट झालेली आहे. भक्तीच्या कोटी बोध काकडा ज्योती पंच प्राण दिवे भावे वाढ वारते तिथं भगवान परमात्मा प्रगट होतो.
उच्चारावर म्हणजे आचरण करायचं म्हटलं. आचरण करायचं नाही. कृष्ण अवतार लय अवघड खेळ आहे. कृष्ण अवतारामध्ये चांगले डोके बंद पडते. आचरण करायचं ठरलं तर राम अवतार एक वचनी एक पाणी एक पत्नी आचरणाकरता राम अवतार चरित्र ते उच्चारावे ते देवी गोकुळातलंच बालपणाचंच चरित्र वर्णन करायचं. का कसंही जरी पाप असलं, काही वज्रलेख पाप असतात, काही पाप मनसंकल्पाची पापे न जाती तीर्थाची पापे मला सांगतात, काही पापाचे वज्रलेख पाप असतात. जर भगवंताच्या लीला ऐकल्या महाराज तर ते पाप सुद्धा नष्ट होतं. व्यासांनी पुराण लिहिले, 17 पुराण लिहिले, पण समाधान कुठे व्यासांना? पुराणामध्ये सामान्य आहे का? आपण एखादं पुराण जर वाचलं लोकांना सांगितलं तर आपल्याला चालायला हे होत नाही, सरळ चालत नाही. आपण एवढं आपल्याला अभिमान होतो. त्यांनी एवढे पुराण लिहिले पण समाधान नाही ना. खरं जे समाधान आहे आणि समाधानी समाधी गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधानाची तैस सदा नामघोष. काय असतं वारीमध्ये? सदा नामघोष. समाधान हे खरं देवाचं दर्शन आहे, ही खरी समाधी आहे. अखंड दर्शन येते, ते बाकीचं दर्शन तात्पुरतं आहे हो. म्हणून व्यास खिन्न बसलेले आणि नारद ऋषींची भेट झाली. म्हणजे का तुम्ही चिंता करता? अवले एवढे पुराण लिहिले पण मला समाधान पाहिजे, ते भेटत नाही. म्हटले काय करू मी? त्यांनी सांगितलं तुम्ही सगळं पुराण लिहिले पण चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. गोकुळाच्या भगवान परमात्म्यानं बाललीला केल्या 11 वर्ष त्याचं चरित्र तुम्ही लिहिलं नाही. सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णाटे बंधन लागून ठेवलं. जेणे करुणी मूर्ती अंतरी ठसावी श्रीहरीची ऐशी कीर्तन मर्यादा हे संतांच्या घरची. तुम्हाला ब्रह्मज्ञान झालंय पण तुम्हाला हे सगुणाचं प्रेम नाही ना निर्माण झालं आपल्या कर्मामध्ये. प्रेम निर्माण नाही झालं ना. प्रेम सुखदी प्रेमाविन नाही वाट्या ज्ञानाला ऊत आलाय. त्या अंतकरणामध्ये प्रेम निर्माण नाही झालं. तुम्ही सगळे चरित्र द्या कृष्णाच्या लीला लिहा म्हटले. मग त्यांनी तो ग्रंथ लिहिला कृष्णाच्या सगळ्या लीला भागवतामध्ये आणि मग त्याला समाधान प्राप्त झालं. आणि त्या लीलेचं वर्णन मला सांगतात. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. भगवान परमात्मा यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत. ज्यावेळी धर्माला ग्लानी येते त्यावेळेस भगवान परमात्मा घेऊन या चक्र गदा हाची धंदा करीतो. भक्ता राखी पायापाशी दुर्जना ते संत येतात धर्माचं पालन करण्याकरता.
बीज वाढवावे नाम. कार्याची पद्धती वेगळी. कार्य म्हणजे भगवान परमात्मा धर्माचं रक्षण करतो, संतही धर्माचं रक्षण करतात, फक्त कार्याची पद्धती वेगळी आहे. कशी वेगळी आहे? बोलू नका, बरोबर बोलू नका. आता इथं जवळजवळ सगळी शेतकरी बसलेले. पूर्वीच्या काळामध्ये कोळपी होती, कोळपी. कोळप्याचं असं आहे, लाईनीत असलं तर व्यवस्थित चालतंय, आडमध्ये असलं तर ठेवून देत असते ते. काही असो, तसं या भगवंताचं घेऊन या चक्र गदा. बघता राखे आणि आडमध्ये एखादा आला तर ठेवून देत असतं, चक्र आहे त्याच्याकडं. पण संतांचं असं आहे, कार्याची पद्धती कशी पहा. पण ह्या माता मागण्या जर खुरपं घेऊन खुरपायला गेल्या तर ते मोडून नाही देणार. कुठे असलं तर मोडून नाही देणार. जे खळांची व्यंकटी सांडो बावरे नाही उद्धारच केला, मारून नाही. श्रीकृष्ण कोपून ज्याची वारी तो बारी परब्रह्म साक्षात्कारी. विठ्ठल ज्यावेळेस धरणीला ओझा होता, बाकी जे अभक्त दैत्य ते म्हातारे धरणीचे झाले ओझे. मग त्यावेळेस हे सगळे मंडळी पृथ्वी माता गाईचं, पृथ्वी मातेला दुसरं कोणतंच ओझं होत नाही, फक्त पापाचं ओझं होतं. राहिले यज्ञ, मोडीले कीर्तन. कोरोनामध्ये सगळं बंद झालं होतं. पांढरंगाला सुद्धा बंद करून टाकलं होतं कोरोनामध्ये. तशी त्या काळामध्ये सगळं बंद पडले. यज्ञ या जप तप ब्राह्मणाला त्रास होऊ लागला. मग त्यावेळेस ते सगळे मंडळी भगवंताला शरण गेलेले, ते ब्रह्मदेव सर्व, इंद्र चंद्र महेंद्र सगळे, आणि भगवंताची प्रार्थना करतात. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभायना जगत व्यापका जनार्दना आनंद घना अविनाशा. मग भगवंताची प्रार्थना केल्यानंतर भगवंतानं सांगितलं की अवतार धारण करत. पण भगवान परमात्म्याला जर काही सांगायचं असलं तर भगवान परमात्मा आकाशवाणीनं सांगत असतो. देवकीच्या गर्भा येईल भगवान, तळमळ मनसी करू नका. म्हणजे भगवंत बोलतो, फिरबोल निराकार असणारा भगवान परमात्मा बोलतो, पण आकाशवाणीच्या मुखातून बोलतो. अजून कोणाच्या मुखातून बोलतो? भगवान परमात्मा साधूच्या मुखातून बोलतो. भगवान परमात्मा एखाद्या लहान बालकाच्या मुखातून बोलतो. महाराज भगवंतच बोलत असतो. निरपेक्ष जे असतं ते अनपेक्ष सुचिर दक्ष उदासीनो गत व्यथा सर्वारंभ परित्यागी योमत भक्त सर्वैती. आकाशवाणी झाली. देवकीच्या गर्भा येईल भगवान. भगवान द्यायला म्हणलं सगळ्याला आनंद, जिकडं तिकडं सगळं अनुकूल होत असतं. हा बाबा यायचा म्हणल्यावर हे सगळे ग्रह अनुकूल असतात, सगळं तिकडं तिकडं. पंतप्रधान यायचं ठरलं तर अगोदरच नांदेवाच्या गाड्या अगोदर सगळी तयारी असते. हा तर जगाचा मालक आहे, ब्रह्मांड नायक आहे. मग सगळे अनुकूलता झाली आणि भगवान परमात्मा अवतार घेणार. त्या काळामध्ये चाललेलं आहे लग्न, वसुदेव देवकीचं घरात चाललेले, मामा चांगला सारथी झालेला आहे. आणि त्यावेळेस आकाशवाणी झालेली, तुझ लागी वधी. म्हणजे हे सगळं बाबा तो आठवा गर्भ आहे जो भगवान परमात्मा आहे तुझा करणारे म्हणून अशी आकाशवाणी झाल्यानंतर मग घेऊन या खडग माराया धावा. मध्यस्थी केली का मारतो म्हटले. त्याच्या मुलापासून धोकाय झाला, त्याच्यापासून काय धोकाय तर तुला काय म्हणले, श्री हत्या चांगलं नाही, लाभ होणारे मुलापासून धोकायची तुला आणून दिलं म्हटले.
आणि मग मध्यस्थी केली, सोडून दिले. पुढं त्यांना लॉकअपमध्ये टाकल्यानंतर मग भगवान परमात्म्याला ठरवला अवतार घ्यायचा. पुण्य सारावया आले, ते सगळं झाल्यानंतर भगवंतांना ठरवला अवतार घ्यायचा. आणि मग लॉकअपमध्ये असताना तिकडे मायला आज्ञा दिली, सगळं पुढचं तिकडं गोकुळातलं नियोजन झाले बलराम दादाचं. आणि मग भगवान परमात्मा तिथं 8 वर्षाचे प्रगट झालेले. विठ्ठला भगवान परमात्मा सगुणात प्रगट झाल्यानंतर प्रकाश पडलेला आहे, सगळं दिव्य वातावरण तयार झालेलं आहे. मग त्यावेळेस सांगितलं अरे तुझ्याकरता मी सामान्य तपश्चर्या केली का? सामान्य तपश्चर्या आम्हाला छोटं बाळ पाहिजे म्हणले आम्हाला. तू तर 8 वर्षाचा म्हणजे मला लाड नाही होता येते आणि मोठे होता येते म्हणले. होय भक्ती केला तैसा, पण तुम्हाला पुढचं नियोजन सांगण्याकरता आलंय म्हणले. आणि मग भगवान परमात्मा सगळं नियोजन सांगितलं. थोडं मला पुढे घेऊन जा काय माया उपजली तिथे सगळं सांगितलं कसं जायचं काय. आणि मग भगवान परमात्मा परत छोटे झाले. आणि मग वसुदेवांना रात्रीचा प्रसंग आहे, रात्रीचे 12 कृष्णाष्टमी आहे आणि भगवंताला घेतलेले आहे. पण लोक आहे ना, पण भगवंताला उचललेला कमलापती बाईचे बंधने भगवंताला जर उचललं तर बंधन कोणतं? संसाराचं बंधन नष्ट होतं. ते बंधन खरा काल्याशिवाय झाले होते महाराज. प्रतीक आहे जीव सेवाचा काला केलेला आहे संतांनी आपल्याला. आणि तो काला संताशिवाय होत नसतो महाराज. मिळवकारा सांगतात काला करीती संत जना बंधन कारणासहित दुःख नष्ट होतं. 13 वाक्यामध्ये किंबहुना सोय जीव आत्मयाशील आहे तेथ जे होय तयान नाम सुखो खरा काल आहे.
मग जीवाचं बंधन नष्ट होतं संसाराचं उतरीला सगळे बंधन नष्ट झाले. कड्या कुलप सगळं तिकडं तिकडं भगवंताला घेऊन चालले. यमुना पाण्याला दुथडी वाहती, तिला भगवंताचं दर्शन घ्यायचं. हे सगळेच मंडळी कृष्ण अवतारामध्ये कोण कशाच्या रूपात, कोण कशाच्या रूपात. हे राम अवतारातले सगळेची सगळे मंडळी आले होते. हे काही सामान्य कोणी नव्हते. हे जपी तपी ऋषी मुनी अख्खा आयुष्यभर यांनी साधना केलेली हे भगवान परमात्म्याच्या सगुण लिले करता, सगुण दर्शनाकरता ही सगळे मंडळी आले. यमुनामध्ये अशी वाहती वर चालली भगवंताच्या दर्शनाकरता. पाणी जायला लागलं त्यावेळेस भगवंतांना खाली पाय काढणारी दर्शन दिल्यानंतर यमुनाबाई खाली झाली. पलीकडे गेले. रात्रीचा प्रसंग आहे आणि तिथं रात्री गेल्यानंतर तिथं भगवंताला ठेवलं. सगळे झोपले. मायेचं कार्य आणि मग सगळं ते भगवंताला ते ठेवलं. मायेला घेऊन आले आणि माया इकडं आल्यानंतर माया गप्प बसते का? माया इकडे आल्यानंतर माया कधीच गप्प बसत नाही. जी गप्प बसत नाही तिलाच माया म्हणतात. सगळा तिकडे चर्चा झाली. कंस मामाना मग त्या कंस मामाकडे नेऊन दिला. मग तो काय करायचा शेळीवर आपटीतच होता. त्याचं हेच होतं. त्यावेळेस ती हातातून सुटली आणि काढ अष्टभुजा देवीचं स्वरूप प्राप्त झालं. तुझं लागी वधी उपजला मग आधी. अरे तुम्हाला काय तुला मारणं मागवत तिकडं सगळं निवेदन झालेलं आहे म्हटले. आणि मग तिथं नेऊन ठेवल्यानंतर सगळे झोपलेले होते. पण ती गवळण सुनंद होती. तिला भगवंताला पाहिलं महाराज. आणि ज्यांना भगवंताला पाहिलं, ज्याला भगवंताचं दर्शन झालं ना, त्याचा अनुभव राहत नाही महाराज. ते लगेच सांगायला लागले. गवळण सांगती गवळणीला पुत्र झाला ईश्वर एक धावी एक पुढे. बसून घ्या जागेवर बसून घ्या. विठ्ठला विठ्ठला इकडे बसा लागलं तर काय. आणि मग भगवान परमात्मा गोकुळात प्रगट झाले महाराज. भगवान परमात्मा प्रगट झाल्यानंतर जिकडं तिकडं आनंद आहे. गोकुळीचा सुखा गोकुळीचा
एवढं जर चरण कळलं तर आपल्या जीवनातलं दुःख नष्ट होईल महाराज. संसारामध्ये दुःख येतंय जातंय गेलं का? काहींचं दुःख गेलं का? छाती ठोकून सांगितलं पाहिजे माझं दुःख गेलंय कारणासही. पण हे असं सुख आहे ज्या वेळेस गोकुळीच्या सुखा ह्या गोकुळात भगवान परमात्मा प्रगट झाला पाहिजे. या गोकुळामध्ये संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज दळून जाय मग रामनामी उपजे आवडे सुख भक्तीचा सुख म्हणजे काल्याचा आनंद आहे महाराज. आनंद अद्वय नित्य निरामय जे का निज ध्येय याचे ते सुख, त्या सुखाला अंत पार नाही. आपल्याला का भेटत नाही ते सुख? आपण का दुःख भोगतो? जगद्गुरु तुकोबरा स्वतःची अनुभव सांगतात. गोकुळीचा सुख अंत पार नाही लेखा बाळकृष्ण नंदा घरी. मग आपल्या गोकुळात बाळकृष्ण नाही का? आहे, पण मन विक्षेप आवरण आलेलं आहे महाराज. आणि ते जर आपल्या संतांच्या कृपेने केलं, महाराज सांगतात तुका म्हणी चित्त करारे निर्मळ योनी फाळ चित्त करारे निर्मळ. कशा करता वारी हो? सप्ताह कशा करताय? पारायण कशा करताय? आता जे जे मंडळी पायी वारी करून आले ना, त्यांच्या अंतःकरणात झालेला बदल पाहतो तुम्ही. येऊनी गोपाळ राहे ते अंतःकरणामध्ये ते दिव्य आनंद गोपाळातला अंत पार नाही रेखा बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नाही गुडिया तोरणे करती कथा तुका म्हणे छंदे येणे विधिरे गोविंदे. बाळकृष्ण नंदा घरी आनंद. तिकडं आनंद आहे महाराज, तिकडं आनंद आहे. आणि मग भगवंताच्या लीला लगेच सुरू झालेल्या आहे. भगवान परमात्मा कृष्ण अवतारामध्ये लगेच रांगायला लागलेले आहे. लगेच रंगता तळवे तळ हात
वर्णन करतात गोकुळातला. डाव्या गुडघ्यान रंगनी रंगनाथ तोम्या देखील आहेस, येणे माझी कवाड येणे शिंके होतोडे, दह्या दुधाचे बक्षिले मुलंगिले ताकाचे नाही का. ऐसा पुराण प्रसिद्ध चोर केशव नाम्याचा दातार, पंढरपुरी उभा विटेवर भक्त पुंडलिकासाठी विठाला असे भगवान परमात्मा अनंत लीला करतात. भगवान परमात्मा मातृका भक्षण करतात. माती खाली एक दिवस भगवंतांना खेळता बलराम दादांना पाहिले आणि मग बलराम दादांना पाहिल्यानंतर आईला सांगितलं म्हणजे आई कृष्णाला माती खाली म्हणले. माती खाली मातृका भक्षण भागवतामध्ये केलेलं ऐकलेलं मी. आणि मग आईनं काठी घेतली, घेऊन या काठी माराया धावली आणि मग भगवंतांना आई गाई मातृभक्षण लीला म्हणतात त्याला. भगवान परमात्म्याला सांगितलं त्या माती नाही खाली, आई गाई ज्ञा नाही खाली. मग बळीराम दादा खोटं बोलत, बळीराम दादा खोटं बोलत म्हणजे माती नाही खाली. आकार म्हणले कृष्ण काठी घेतली. देवाची आई आहे महाराज, काय अधिकार असतात देवाची आई काठी घेतली. आकार म्हणल्यानंतर भगवंताला कृपा करायचीच होती. अर्जुनाला 11व्या अध्यायामध्ये विश्वरूप दाखवलं होतं भगवंताना. मार्कंडेयाला विश्वरूप दाखवलेले भगवान परमात्म्याना आणि आपल्या आईला विश्वरूप दाखवलेले आहे महाराज. अनंते ब्रह्मांड ब्रह्मांड उदरी, अनंते ब्रह्मांड अनंत ब्रह्मांडे उदरी हरिया आणि त्याला आई मारती. केवळे न कळे कानो माझी. पृथ्वी जेने तृप्त केली, पृथ्वी जेने तृप्त केली त्याची योजना या सगुणामध्ये येते. ते परत व्यापकता निर्गुणाची सांगितली. अनंत ब्रह्मांड उदरी भगवान केवढा आहे. म्या बोलविल्या वेलेचा बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविले प्राण आले, जगाते चालविता. तो त्याला आई मारली. पृथ्वी जेने तृप्त केली त्याची योषता भोजन. विश्व व्यापक कमलापती त्याची गवळणी. असं काय कडी घेते एवढ्या मोठ्या भगवंताला. सगुण झाला आला नवा रूपान तुका म्हणे केला सोपा
जिकडे तिकडे मीटिंग भरली मामाची, असं असं झालंय गोकुळामध्ये सगळा भगवान परमात्मा प्रकट झाला आलेल्या. आणि मग भगवंताला मारण्याकरता पहिला विडा उचलला मावशीना, पुतना मावशीला पहिला विडा. पुतना मावशी आल्यानंतर पुतना मावशीचा भगवंताला मारली म्हणजे भगवंताला पुतण्याचा उद्धार केला. पुतना म्हणजे अज्ञान, पुतना म्हणजे अविद्या. अविद्याचा नाश झाला का जीव मुक्त होतो महाराज. भगवंताला पुतण्याला वध केला म्हणजे पुतण्याचा उद्धार केला आहे. पुतना म्हणती भगवंता सोड सोड. उंच भगवान परमात्मा म्हटले मी कोणाला धरीत नाही. पंढरीचे भूत मोठी आल्या गेल्या झडपी वाटे. एक तर ते सामान्य भूत कोणा लागतील बडे बडेचे, पण हे मोठं भूते सब देवन का बाबा. हे जर एकदा लागलं भगवंताला पुतण्याला सांगितलं मी कोणाला धरीत नाही, धरलं तर उद्धार झाल्याशिवाय सोडत नाही महाराज. उद्धार केलेला आहे भगवंताना. सगळ्या बऱ्याचशा राक्षसांचा उद्धार केला. आणि मग भगवान परमात्मा गोकुळामध्ये गवळणीच्या फड्या करतात. रोज गरणे याने माझे कवड उघडले, येणे शिंके ओतोडले, दह्या दुधाचे बक्षिले. आणि मग त्याचं वर्णन महाराज अभंगाच्या प्रथम चरणात प्रथम जनात महाराज सांगता पहाती गवळणी तवती पालथी दुधानी. पुढच्या पिढीला दुधानं कळत मग पुढच्या पिढीला दुधानं कशाला म्हणतात काय करणार ते सगळे जुने मंडळी. त्याच्यामध्ये त्यांनी ताक दही दूध खालेलं आहे महाराज नाही. आता पुढच्या पिढीला दुधानं काय करणार आहे. सगळं मातीच्या भांड्यामध्ये होतं, सगळं ओरिजिनल होतं. पहाती गवळणी तवती परत कड्या कोणतं तसंच आहे, सगळं तसंच आहे. आणि सगळं पालथं घातलेलं आहे. पालथंच का शब्द वापरला असताना अध्यात्मही महाराज त्याच्यामध्ये. पहाती गवळणी तवती पालथी दुधानी. ती भांडे जे होते दही दूध ताक लोणी साठवण्याचे ते पालथी का. तुम्ही आता भांडी घासल्यानंतर कसे ठेवले त्याला पालथी घालतात का बरं. त्याच्यात काहीच नाही राहिलं पाहिजे, पूर्ण रिकामं झालं पाहिजे. तसं जर ठेवलं तर त्याच्यामध्ये पाणी काहीतरी राहील महाराज. तसं हे भांडे पंचमहाभूताचं
हे पूर्ण शुद्ध झालं पाहिजे. थोडा जरी विषय राहिला नाही याच्यामध्ये, विषयाचा बळी पाडू, गोड परमार्थ लागे कडू विषय जीवाशी गोडू झाला. विठाला विठाला वृत्ती लगेच बैरोग झालेली. काही पाहायला वृत्ती तिकडे धावत कीर्तन सोडून. का बरं? वृत्ती स्थिर झालेली नाही आपली. आणि ज्या महात्म्याच्या दरबारात आहोत ती स्थित प्रत्येक महात्मे होते, आत्मज्ञानी महात्मे होते. वृत्ती जर अंतर्मुख झाली तर जी गवळणींची स्थिती याती कुळ माझे गेले. 7 दिवसात कसं झालंच पाहिजे. भक्ती, प्रेम, सुख, बाकीच्या गोष्टी जर पलीकडे गेलेलं सुख येते, ते तादात्म्य सुटलेलं जर सुख आहे. विठाला विठाला आणि वृत्ती अंतर्मुख करण्याकरता काळ आहे महाराज. हा काळ आपल्या जीवनात झाला पाहिजे. पहाती गवळणी कवती पालथी दुधाई. तुका म्हणे चित्त करा रे निर्मा. जैशी गंगा वाहे तैसे ज्याचे मन, भगवंत दान तयाचं. जयाचे चोखटे मानसी मी होऊन असे क्षेत्र संन्यासी, जे निजेले अति उपासी वैराग्यला. पारायण केलं तुम्ही ग्रंथराज ज्ञानेश्वरी माऊली सांगतात, त्याचं मन असं शुद्ध झालं त्या क्षेत्रामध्ये मी संन्यास घेतो म्हणजे भगवान परमात्मा कृष्ण रूपाना प्रगट होतो महाराज. अशा अनंत लीला केल्या. पहाती गवळणी कवती पालथी दुधारी. मग रोजगाराने वाड्यावर रोजगाराने नेमकं चोरी करतोय कोण? मग त्यांनी असं ठरवलं की ही चोरी दुसरा याच्याशिवाय करणार नाही. अभंगाच्या दिली चालणार. नंदाची चोरी कार्तिक चोरी सामान्य नाहीये. व्यवहारातली चोरी नाही. ते काय घोरट्या चोर नाही. असा पुराण प्रसिद्ध चोर म्हणले जुना चोर आहे तो भक्ताचं चित्त चोरत असतो. चित्त चोरी दुसऱ्याला ही चोरी जमणार नाही. ऐका, एक 5-10 मिनिटात आपण सांगणारे बारीक ऐका. भगवान परमात्मा कोणाचं चित्त चोरतो? अशुद्ध चित्त. त्याला लई निरसा लागतं. त्याला इतकं शुद्ध चित्त लागतं ना, त्या शुद्ध चित्ताचं हरिणे माझे हरिणे चित्त फार वित्त विसरले. आता कैसी जाऊ घरा नहे बरा हात लौकिक मला. असं
सज्जनाचे चित्त कसा तर मृदू सभाय नवनीत तैसे सज्जनाचे चित्त, असं ज्याचं चित्त गोपी भावे. मग आता इथं सुद्धा गोपीच बसलेले, आपण सगळे गोपीच. गोपी हा भावे. गोपी म्हणलं का आपल्या पुढं लगेच स्त्री येते, तसं नाही ते. गोपी गोपी हा एक भाव, एक अवस्था आहे. गुलाबराव महाराज गोपी भावात राहत होते भगवंताच्या प्राप्तीकरता. स्त्रीच्या वेशात राहिले, सगळा कायम स्त्रीचं कपडे परिधान करायचे. त्या वेशामध्ये भगवान परमात्मा लवकर प्राप्त होतो. यथा व्रज गोपिकांना विठाला विठाला विठाला. कबीर साहेब म्हणतात ना, कबीर महाराज, कबीर कबीर क्या कहे जाओ जमुना की तीर. आणि काय माझ्यावाली कीर्ती चालवली कबीर महाराज. कबीर महाराज जा म्हणले तिकडे गोकुळा जाऊ पा. एक एक गोपी के असूयने बही गए कोटी कबीर म्हणले. काय अवस्था आहे महाराज. म्हणून पहाती गवळणी प्रवती पालती दुधाने म्हणती नंदाचिया पोरे आज. बाकीचे सोरे सगळे करतील. हा ब्रह्मांडाचा नायक आहे. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा तत्र स्त्रीर विजय भूतीर. सामान्य चोरी करीत तो, सगळ्याचा मालक येतो आणि मालक येतो. त्याच काय 9 लाख गाई ज्याच्या घरी नंदाच्या घरी, तो सामान्य चोरी करेल का. ह्या भगवंताच्या लीला आहे महाराज. या सगळ्या लीला भक्तांना आनंद देण्याकरता या सगळ्या लीला आहे. सगळ्या लीलेमध्ये अध्यात्म आहे. ही चोचरी दुसरी कोणी करूच शकत नाही असा निर्णय त्यांनी घेतला अभंगाच्या 3 चरणामध्ये. नाही नाही दुसरी ही चोरी करू शकत नाही. अखिल ब्रह्मांडाचा नायक आहे भगवान परमात्मा. भगवंतांना गोवर्धन लीला केलेली, भगवंतांना चौर्य लीला केलेली, भगवंतांना सगळ्यात महत्वाची लीला केलेली. भगवान परमात्मा रास लीला करतात. महारास रास करण्याचा अधिकार सगळ्यांना नाही बरं का. विनुगीताचा अधिकार सगळ्यांना नाही. रास करण्याचा अधिकार कोणाला आहे. नाथ महाराज सांगतात, चला ग बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू. चला ग बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू. चला ग बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू. वृंदावनी रास क्रीडा पाहू.
कल्पनेची सासूईचा बहुतची जासू ही रास क्रीडा महाराज ज्या गवळणींचं देह तादात्म्य सुटलेले अधिकारी गोपी करता महाराशी म्हणतात. भरपूर काळ चाललेली महाराशी अशा अनंत पड्या केल्यानंतर रोजगाराने हा जगद्गुरु तो करायचा अभंग म्हणजे भावे गोपी भावे तो ती एक भूमिका मांडलेली आपल्यामध्ये. पूर्वीच्या काळात अशी सेवा देत होती नेल्या लोकडे अमुक तमुक. ती म्हणजे एवढा निर्गुण निराकार असणारा भगवान परमात्मा ज्याला रंग नाही रूप नाही नाही वर्ण छाया अरे वेद मावनाला म्हणले तिथं आणि तो भगवान परमात्मा सगुण झाला समजे देऊच्या तुकाराम महाराजांमुळे झाला शेवटच्या सोने तू का शुक्रिया मेरा सोने तू
म्हणती नंदाची बोरी आजी चोरी केली खरी. फार मोठ्या ऐश्वर्यामध्ये सोहळा करतात ही मंडळी. संत विधी शांतामाई संत अप्पानंद महाराज फार मोठ्या आनंदामध्ये हा सोहळा साजरा करतात. कार्यक्रमाकरता आपले हरिभक्त परायण सुदाम महाराज सर्व महाराज मंडळी आता भाऊसाहेब पाटील पाटरे हे आपल्या कार्यक्रमाला उपस्थित झाले. विठ्ठला भगवान परमात्मा कृष्ण अवतारामध्ये गोकुळात अनंत खड्या करतात रोजगारानं. पण शेवटी आईनं सांगितलं आता तू काय कर म्हणले शाळेत जा. त्या काळातली शाळा. अरे तुम्ही गाया घेऊन सारे सगळे गोपाळ गाई सगळे आपल्या खांद्यावर सगळे शेदुऱ्या घेऊन सगळे रानामध्ये गाई. कोणत्या गाई कळायला पाहिजे. वासना वढाळ गाई गड्यानो वासना ही फक्त भगवंताच्या कृपेला. आणि मग या सगळ्या गाया घेऊन गेल्यानंतर मग त्या काळामध्ये खेळायचं. जोपर्यंत खेळ खेळत नाही तोपर्यंत चांगली भूक लागत नाही आणि चांगली भूक लागत नाही तोपर्यंत काळा होत नाही. मग त्या काळामधले खेळ
एकच झालं त्याच्या वयाच्या मानानं. धन्य माता पिता थोडी कन्या पुत्र होती जे सात्विक दयाचा हरिक वाटे द्यावा. बराच खेळ त्या काळातले खेळ सामान्य खेळणे आणि मग सगळे खेळ झालेले. मग भूक लागली खांदी भार पोटे भूक काय खेळायचे सुख. सगळ्या गाया वळून आणा म्हणले. सगळ्या गाया वळणं बरं पण सगळे गोपाळ म्हणले तू राख मनेरी. सगळ्या गाया बरे म्हणले पण मनेरी गाय आम्ही राखू शकत नाही तूच भगवान परमात्मा राखू शकतो म्हणले नाही का. अशा सगळे गोपाळ यमुनेच्या डोहातल्या कडाला आलेले झाडाखाली सगळे बसलेले. मग कृष्ण अवतारामध्ये भगवंतांना गोकुळात जो काला केला तोच आपण इथं करणार आहोत. सगळ्यांना असं बसवलं भगवंतांना. सगळ्याच्या शिदोरे एकत्र केले म्हणजे काला केलेला आहे. कर्माच्या सगळ्या शिदोऱ्या एकत्र केलेल्या भगवान परमात्माना. आणि त्यावेळेस आज ओस अमरावती तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ विशेष हा लाभ. विशेष हा लाभ संत संग स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा मृत्यू रोगी नारायण नामे हो जीवन मुक्त कीर्तनी अनंत गौ गीती. सगळ्यांना असं बसवलेले महाराज सगळेच आलेले. सगळे भगवंताला सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्र केला कला केला आणि स्वतः भगवान परमात्मा जगाचा मालक आपल्या हाताने गोपाळाला काला प्रसन्न करतात. मानुदास महाराज वर्णन करतात. मानुदास गीते गान मानुदास गीते गान मानुदास गीते गान मानुदास गीते गान तुम्ही म्हटले ते भानुदास महाराजांचं दोन्ही प्रमाण बरोबर आहे. संगीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ भगवान परमात्मा स्वतः नेनो ब्रह्म मार्ग चुकले उघडे पंढरपूर आले भक्त पुंडलिके देखिले उभे केले विटेवरी तो हा विठोबा निधा. आता काही शंका राहिले का? कृष्ण आणि पांडुरंग वेगळा आहे एक तत्व आहे महाराज. अनंत रूपे अनंत विषय देखील दर्शी बाप रखमा देव रखुन असा भगवान परमात्म्याला सगळ्या गोपाळांना अगोदरच वचन दिलं होतं. याला तरी यारे लागे अवघे माझ्या माये आजी देतो पोट भरी पुरी म्हणाल तोरी कोणता कृत्य झालो इच्छा केली तो. ही संतांच्या कृपेनं होत असतो. ज्या संतांच्या कृपेनं सेवा झाली त्या संतांच्या मोठ्या प्रेमानं भजन करू. ज्ञानेश्वर माऊली
कळते झालेला कृष्ण आहे सरळ सरळ म्हणा कंठी झालेला कृष्णामध्ये
झाले समाधान तुझे देखील चरण आता उदारीचे मनायत माझे नारायण सर्वांना भजे सापडले आता उदारीचे मनायत माझे नारायण